Good morning, dear students. This was the new practical which we are going to study today. Actually, the practical number two that was divided into the two part. The first part was remain concerned with the process of sterilization of glasswares by making a use of the dry heat sterilizer. In that, we have been studied about the hot air oven. Now, the second part of practical number second is remain concerned with the process of sterilization by making a use of the moist heat sterilizer. आणि त्या moist heat sterilizer मध्ये बेसिकली आपण शिकणार आहोत about autoclave. So student, in this particular practical session, we are going to study about the autoclave as a moist heat sterilizer. हाही एक असा इक्विपमेंट आहे जे स्टरलायझेशन प्रोसेससाठी वापरलं जात आहे. पण हॉट एअर ओव्हन जो होता तो ड्राय हीट स्टरिलायझर होता. त्याच्यात ड्राय हीट वापरली जायची फॉर द प्रोसेस ऑफ स्टरलायझेशन आणि ऑटोक्लेव्ह मध्ये मॉइस्ट हीट वापरली जाते फॉर द प्रोसेस ऑफ स्टरलायझेशन. आता या ऑटोक्लेव्ह मध्ये मॉइस्ट हीट म्हणजे कुठली हीट तयार होते. Autoclave is a one type of the pressure cooker. If you will study the mechanism or the construction of this autoclave, त्याच्यावरनं तुमच्या लक्षात येईल की ऑटोक्लेव्ह हा एका प्रकारचा प्रेशर कुकर आहे ज्याच्यामध्ये बॉटम पार्टला एक हिटिंग कॉइल असते आणि त्या हिटिंग कॉइलला पाण्यामध्ये डीप करून ठेवलेलं असतं किंवा त्या हिटिंग कॉइलच्या सरफेस पर्यंत आपण वॉटर फिल करतो. पाणी भरल्यानंतर जेव्हा ती हिटिंग कॉइलला आपण ऑन करतो, स्विच ऑन करतो, दॅट हिटिंग कॉइल इज रिस्पॉन्सिबल फॉर द हिटिंग ऑफ फॉर द वॉर्मिंग ऑफ और बॉइलिंग ऑफ वॉटर. जे पाणी आपण ऑटोक्लेव्हच्या चेंबरमध्ये टाकून ठेवलेलं आहे त्या तो पाणी जो आहे तो गरम व्हायला सुरुवात होतो आणि पाणी जसाच गरम झाला त्याच्यापासून वाफा तयार व्हायला सुरुवात होते. मीन्स हॉट स्टीम इज गेटिंग जनरेटेड इनसाइड द चेंबर ऑफ ऑटोक्लेव्ह because of boiling of water, and that water is get boiled by means of the heating coil which is present from the inner side of the autoclave. Student, try to understand. Autoclave ला काय म्हटलंय? Autoclave is a one type of the moist heat sterilizer. In this autoclave, basically moist heat is used for the process of sterilization. मी कम्पेअर करतोय हॉट एअर ओव्हन सोबत ऑटोक्लेव्हला कम्पेअर करतोय. तुम्हाला जर आठवत असेल मागच्या प्रेझेंटेशनमध्ये किंवा मागच्या प्रॅक्टिकलमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की हॉट एअर ओव्हनमध्ये हॉट ड्राय एअर इज रिस्पॉन्सिबल फॉर द प्रोसेस ऑफ स्टरलायझेशन. त्याच प्रकारे इथे ऑटोक्लेव्हमध्ये मॉइस्ट और हॉट स्टीम इज रिस्पॉन्सिबल फॉर द प्रोसेस ऑफ स्टरलायझेशन. तिथे काय होतं ऑटोक्लेव्ह हॉट एअर ओव्हन मध्ये हॉट ड्राय एअर इज रिस्पॉन्सिबल फॉर द प्रोसेस ऑफ स्टरलायझेशन. त्याच प्रकारे ऑटोक्लेव्ह मध्ये hot steam is responsible. There hot dry air and here hot steam. Try to understand, student. In this autoclave, hot steam which is generated from the boiling water is basically responsible for the process of sterilization. I am repeating once again, hot steam which is generated from the boiling water is basically responsible for the process of sterilization in an autoclave. And he hot steam पाण्यापासून तयार होते and that water is getting boiled because of the heating coil which is present in the from the inner side of the autoclave. Okay, so student, now here the first slide is there in front of you that was representing the theory of this particular practical. When a steam under a pressure is used for the process of sterilization, then that process is called as autoclaving. आता जर तुम्हाला कोणी विचारलं व्हॉट इज मीन बाय ऑटोक्लेव्ह किंवा ऑटोक्लेव्ह मध्ये कुठली प्रोसेस होते तर आपल्याला हे तर सांगता येईल की ऑटोक्लेव्ह एका प्रकारचा स्टरलायझर आहे विच इज युजफुल फॉर द प्रोसेस ऑफ स्टरलायझेशन. पण त्याचं वर्किंग मेकॅनिझम काय, कोणामुळे ते ऍक्च्युअली स्टरलायझेशन होत आहे. स्टरलायझेशन तुम्हाला माहिती आहे. स्टरलायझेशन मीन्स व्हॉट? स्टरलायझेशन सिम्पली मीन्स 100% किलिंग ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. तर आता इथे ऑटोक्लेव्ह मध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम स्किल्ड होत आहेत. जे काही मटेरियल आपण मध्ये ठेवलेलं आहे त्यांचं स्टरलायझेशन होत आहे. पण ते स्टरलायझेशन नेमकं कोणामुळे होत आहे? दॅट स्टरलायझेशन इज बेसिकली कॉज्ड बिकॉज ऑफ द स्टीम विच इज अंडर द प्रेशर. बिकॉज ऑफ द स्टीम विच इज अंडर अ प्रेशर. तर जर का तुम्हाला कोणी डेफिनेशन विचारली व्हॉट इज मीन बाय ऑटोक्लेविंग और व्हॉट इज मीन बाय ऑटोक्लेव्ह, when a steam under a pressure is used for the process of sterilization, then that process is called as autoclaving or that mechanism is called as in the autoclave. Okay, while the apparatus which is used for the process of autoclaving, that apparatus is called as autoclave. Student, try to understand. When a steam under a pressure is used for the process of sterilization, then it is called as in the autoclaving, while the apparatus which is used for the process of autoclaving, that apparatus is called as autoclave. Third point, word autoclave means a self-closing, as the lid of the autoclave get closed due to the excess of pressure inside the vessel of autoclave. Try to understand how autoclave word कुठून आला आहे. What does the meaning of this word autoclave? Word autoclave means what? A self-closing lid. A self-closing lid. However, as the lid of the autoclave remains closed,
until and unless the pressure is present inside the autoclave. जोपर्यंत प्रेशर आहे तोपर्यंत ती लीड क्लोज राहते किंवा क्लोज करून ठेवावी लागते, अँड दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज द ऑटोक्लेव. फोर्थ पॉइंट अँड द इम्पॉर्टंट पॉइंट, हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. In this apparatus, the temperature of the steam is raised up to the 121 degrees Celsius or more than that because of the pressure inside the vessel of autoclave. आता या ऑटोक्लेव या ॲपॅरेटस मध्ये जी स्टीम तयार होते त्या स्टीमचं टेम्परेचर किती असतो? In this apparatus, the temperature of the steam is up to the 121 degrees Celsius or more than that because of the pressure which is present inside the vessel of autoclave. तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी हा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. पाण्याचं बॉइलिंग पॉइंट किती आहे? वॉटर इज हॅव्हिंग अ बॉइलिंग पॉइंट ऑफ 100 डिग्री सेल्सिअस. पण त्या पाण्यापासून तयार होणारी जी स्टीम आहे, त्या पाण्यापासून जी तयार होणारी वाफ आहे, त्या वाफेचं टेम्परेचर किती तयार होतोय? 121 डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षाही जास्त. असं का बरं? यू नो व्हेरी वेल. आता पाण्याचं बॉइलिंग पॉइंट आहे 100 डिग्री सेल्सिअस, पण त्या पाण्यापासून तयार होणारी जी वाफ आहे त्याचं टेम्परेचर किती म्हटलं इथे स्लाइडमध्ये? 121 डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षाही जास्त. तर असं का होतंय? द temperature of the steam rises up to the 121 degrees Celsius or more than that because of the pressure which is present inside the vessel of autoclave. हे टेम्परेचर एवढं का वाढू शकतोय? बिकॉज ऑफ प्रेशर विच इज प्रेझेंट इनसाइड द वेसल ऑफ ऑटोक्लेव. तो स्टुडंट, मला वाटतंय तुम्हाला हे समजलं असेल की पाण्याचं बॉइलिंग पॉइंट जरी 100 डिग्री सेल्सिअस असेल, पण त्या 100 डिग्री बॉइल्ड वॉटर पासनं स्टीम तयार होते आणि त्या स्टीमचं टेम्परेचर 121 डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षाही जास्त जाऊ शकतो. हे कशामुळे? हे फक्त आणि फक्त जे त्या ऑटोक्लेवच्या वेसलमध्ये प्रेशर तयार होतोय त्या प्रेशरमुळे हा स्टीमचा टेम्परेचर एवढा वाढू शकतो, 121 डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षाही जास्त. स्टुडंट, परत एकदा वरच्या पॉइंटवर लक्ष द्या. ऑटोक्लेविंगचं डेफिनेशन काय? When a steam under a pressure is used for the process of sterilization, then that process is called as autoclaving. So hoping that you have understand this. Moving on toward the next slide, that is the construction of autoclave. Autoclaveचं construction कसं आहे? Autoclave, it is an upright stainless steel or aluminum cylindrical vessel. Autoclave काय आहे? It is an upright stainless steel or the aluminum cylindrical vessel which is available in the varieties of the capacity ranging from capacity of 5 liter to 100 liter. वेगवेगळ्या कॅपॅसिटीमध्ये ऑटोक्लेवचं सिलेंडर अवेलेबल आहेत आणि ऑटोक्लेवचं सिलेंडर जे वेगवेगळ्या कॅपॅसिटीमध्ये आहे त्यांची कॅपॅसिटी रेंज आहे 5 लिटर ते 100 लिटरचा ऑटोक्लेव आपण वापरू शकतो फॉर द प्रोसेस ऑफ स्टरलायझेशन. बेसिकली इन अवर कॉलेज वी आर हॅव्हिंग द ऑटोक्लेव विच वॉज हॅव्हिंग द कॅपॅसिटी ऑफ 5 लिटर अँड कॅपॅसिटी ऑफ 10 लिटर. आपल्या कॉलेजला जे दोन ऑटोक्लेव आहेत त्यांची कॅपॅसिटी आहे 5 लिटर आणि 10 लिटर. पण जर का तुम्ही फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये जाल तर फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये खूप मोठ्या मोठ्या साईजचे मोठ्या कॅपॅसिटीचे ऑटोक्लेव असतात. फॉर एक्झाम्पल द ऑटोक्लेव विच वॉज हॅव्हिंग अ कॅपॅसिटी ऑफ 100 लिटर. तुम्ही जर का कधी मार्केटमध्ये प्रेशर कुकर विकत घ्यायला गेले असतील तर तुम्हाला समजेल की प्रेशर कुकर जेव्हा आपण विकत घेतो तर दुकानदार आपल्याला विचारतो की तुम्हाला प्रेशर कुकर किती लिटरचा हवा आहे. तर त्याच प्रकारे ऑटोक्लेवची कॅपॅसिटी जी आहे ना ती लिटरमध्ये आहे. That is not in the form of the size, in the form of the volume, in the form of the length. Sorry, not in the form of the length, but that particular capacity of the autoclave is in the form of the volume, that is 5 liter to 100 liter. Okay. Working parameters in the autoclave are solely indicated by the pressure gauge. ऑटोक्लेव मध्ये जे काही वर्किंग पॅरामीटर असतं म्हणजे ऑटोक्लेवचा मधला टेम्परेचर, ऑटोक्लेवचा मधला प्रेशर, हे आपल्याला कशाने इंडिकेट केलं जात आहे? हे आपल्याला फक्त प्रेशर गॉजने इंडिकेट केलं जातं. ऑटोक्लेव मध्ये थर्मामीटर वापरत नाही. जसं तुम्हाला मी हॉट एअर ओव्हन मध्ये सांगितलं की हॉट एअर ओव्हन मध्ये जर त्याचं इंटरनल टेम्परेचर आपल्याला नोट डाऊन करून घ्यायचं असेल तर तिथे आपण थर्मामीटरचा वापर करू शकतो. पण ऑटोक्लेव मध्ये थर्मामीटरचा वापर केला जात नाही. ऑटोक्लेव मधला जर टेम्परेचर तुम्हाला फाइंड आउट करून घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला तो टेम्परेचर कोण इंडिकेट करेल? ते टेम्परेचर फक्त प्रेशर गॉजच्या सहाय्याने इंडिकेट केलं जाईल. माझ्या कर्सरकडे लक्ष असू द्या. हा पहिला पॉइंट. सेकंड पॉइंट मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय. वर्किंग पॅरामीटर्स इन द ऑटोक्लेव आर सोलली इंडिकेटेड बाय द प्रेशर गॉज. थर्मामीटर, पुढचा पॉइंट बघा. थर्मामीटर इज नॉट अवेलेबल इन द ऑटोक्लेव as it is likely to be getting damaged at such a high pressure. हा एक क्वेश्चन आहे जे तुम्हाला विचारला जाऊ शकतो किंवा तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी हा प्रश्न विचारतात की ऑटोक्लेव मधला टेम्परेचर तुम्ही थर्मामीटरने कसं मोजाल.
ऑटोक्लेव्ह मधला टेम्परेचर तुम्ही थर्मामीटरने कसं मोजाल? तर सर्वात आधी तुम्हाला हे सांगायचंय की ऑटोक्लेव्ह मध्ये थर्मामीटर वापरलं जात नाही. ऑटोक्लेव्ह मध्ये थर्मामीटर वापरलं जात नाही टेम्परेचर फाइंड आउट करून घेण्यासाठी. ऑटोक्लेव्ह मधला टेम्परेचर जर तुम्हाला फाइंड आउट करून घ्यायचा असेल तर तुम्हाला तो टेम्परेचर कोणाच्या सहाय्याने समजेल? विथ द हेल्प ऑफ प्रेशर गॉज. विथ द हेल्प ऑफ प्रेशर गॉज. थर्मामीटरचा वापर का करत नाही ऑटोक्लेव्ह मध्ये? कारण जर का एवढ्या हाय प्रेशरला जर आपण थर्मामीटर ठेवला मध्ये ऑटोक्लेव्हच्या मध्ये तो थर्मामीटर ब्रेक होऊ शकतो, तो थर्मामीटर तुटून जाऊ शकतो. येतंय तुमच्या लक्षात? सो थर्मामीटर इज नॉट अवेलेबल इन द ऑटोक्लेव्ह ऍज इट इज लाइकली टू बी गेटिंग डॅमेज ऍट सच अ हाय प्रेशर. ओके, पुढचा पॉइंट. An electrical heating coil is remain installed from the inner side of the autoclave, which is actually responsible for the heating or the boiling of water and which leads to the formation of hot steam. ऑटोक्लेव्हच्या चेंबरमध्ये मधल्या साईडने एक इलेक्ट्रिकल हिटिंग कॉइल अवेलेबल असते आणि त्या इलेक्ट्रिकल हिटिंग कॉइलचं काम काय? इट इज बेसिकली रिस्पॉन्सिबल फॉर द हिटिंग और द बॉइलिंग ऑफ अ वॉटर. त्या इलेक्ट्रिकल हिटिंग कॉइलचं काम काय? इट इज बेसिकली रिस्पॉन्सिबल फॉर द हिटिंग ऑफ वॉटर और फॉर द बॉइलिंग ऑफ वॉटर. जसंच ते पाण्याला बॉईल करायला सुरुवात करतं इलेक्ट्रिकल हिटिंग कॉइल, त्या पाण्यापासून वाफ तयार होते म्हणजे हॉट स्टीम तयार होते आणि दॅट हॉट स्टीम इज अलाउड टू सर्क्युलेट इनसाइड द चेंबर ऑफ ऑटोक्लेव्ह. आणि ती जी हॉट स्टीम तयार होते ते ऑटोक्लेव्हच्या चेंबरमध्येच फिरत राहते युनिफॉर्मली. आणि जेव्हा ही हॉट स्टीम ऑटोक्लेव्हच्या चेंबरमध्ये फिरत राहते युनिफॉर्मली, इट कम्स इन अ कॉन्टॅक्ट ऑफ अवर ग्लासवेअर. ती आपल्या ग्लासवेअरच्या कॉन्टॅक्टमध्ये येते अँड बिकॉज ऑफ द मेकॅनिझम ऑफ हीट ट्रान्सफर, कंडक्शन अँड कन्व्हेक्शन. लक्षात घ्या, मी तुम्हाला मागच्या प्रॅक्टिकलमध्ये सांगितलं होतं की हीट ट्रान्सफरचे दोन मेकॅनिझम तुम्ही शिकले असाल ड्युरिंग द टाइम ऑफ लेक्चर्स ऑफ फार्मास्युटिकल इंजिनिअरिंग. की जेव्हा हीट ट्रान्सफर होते बाय द मेकॅनिझम ऑफ कंडक्शन, बाय द मेकॅनिझम ऑफ कन्व्हेक्शन, त्यावेळेस ही हॉट स्टीम जी ऑटोक्लेव्हच्या इंटरनल चेंबरमध्ये वाहते, दॅट हॉट स्टीम कम्स इन अ कॉन्टॅक्ट ऑफ युअर ग्लासवेअर. ग्लासवेअरच्या कॉन्टॅक्टमध्ये येते, हीट ट्रान्सफर होते आणि हीट ट्रान्सफर झाल्यामुळे त्या ग्लासवेअरच्या सरफेसवर जेवढेही मायक्रो ऑर्गॅनिझम असतील ते सर्व किल्ड होऊन जातील, ते सर्व डॅमेज होऊन जातील. येते तुमच्या लक्षात? सो construction part, moving on toward the next. Autoclave is also remain equipped with the two types of the wall. दोन प्रकाराचे वॉल्स ऑटोक्लेव्ह मध्ये असतात. एक आहे सेफ्टी वॉल आणि दुसरा आहे एक्झॉस्ट वॉल. लक्षात घ्या, ऑटोक्लेव्हच्या वरती जर तुम्ही बघाल तर दोन प्रकाराचे वॉल्स असतात. एक आहे सेफ्टी वॉल आणि दुसरा आहे एक्झॉस्ट वॉल. ओके, आता नावावरूनच कळतंय सेफ्टी वॉलचं काम काय? जेव्हा ऑटोक्लेव्हच्या मधलं प्रेशर खूप जास्त वाढत असेल, ऑटोक्लेव्ह मधला प्रेशर एक्स्ट्रीमली जर त्याची वाढ होत असेल तर अशा वेळेस सेफ्टी वॉल्व काय करतो? तो ऑटोमॅटिकली लिफ्ट होतो. जसं आपल्या प्रेशर कुकरवर विसल असते, प्रेशर कुकरच्या वरती विसल असते. प्रेशर कुकर मधला प्रेशर जेव्हा वाढतो त्यावेळेस ती विसल ऑटोमॅटिकली लिफ्ट होते आणि त्याच्यातनं सर्व स्टीम रिलीज होते. त्याच प्रकारे इथे ऑटोक्लेव्ह मध्येही जेव्हा ऑटोक्लेव्ह मधला प्रेशर एक्स्ट्रीमली त्याची वाढ होत असेल, जेव्हा एक्स्ट्रीमली तो वाढत असेल त्यावेळेस ऑटोमॅटिकली हा सेफ्टी वॉल्व जो आहे तो विसल सारखा वरती लिफ्ट होऊन जातो, विसल सारखा वरती उचलला जातो आणि त्याच्यातनं सर्व प्रेशर बाहेर निघून जातं. याला म्हणतात सेफ्टी वॉल्व, कारण हा ऑटोमॅटिकली लिफ्ट होतोय म्हणून त्याला काय म्हटलंय? सेफ्टी वॉल्व. इट इज युज्ड टू मेंटेन द डिझायरेबल प्रेशर अप टू द सेफ लेवल. सेफ्टी वॉल्वचं काम काय आहे? सेफ्टी वॉल्व इज बेसिकली युज्ड for maintaining the desirable pressure inside the chamber of autoclave up to the safe level. दुसरा आहे एक्झॉस्ट वॉल. आता हा जो एक्झॉस्ट वॉल आहे ना, एक्झॉस्ट वॉल आपण स्वतः ओपन करतो आणि त्याच्यातलं सर्व प्रेशर जो आहे तो बाहेर काढून घेतो किंवा त्याच्यातलं सर्व जो प्रेशर आहे तो आपण एक्झॉस्ट आउट करून घेतो. ऑटोक्लेव्हच्या चेंबर मधलं जेवढाही प्रेशर आहे तो आपण मॅन्युअली सर्व एक्झॉस्ट आउट करून घेतो, त्याला म्हटलं गेलं आहे एक्झॉस्ट वॉल. इट इज यूज टू रिमूव्ह द प्रेशर ऑर द स्टीम आफ्टर द कम्प्लिशन ऑफ स्टरलायझेशन सायकल. जेव्हाच आपली स्टरलायझेशन प्रोसेस कम्प्लीट होईल त्यानंतर आपल्याला त्या ऑटोक्लेव्ह मधला जो प्रेशर आहे तो रिलीज करावा लागेल आणि त्याला मॅन्युअली सुद्धा आपल्याला रिलीज करता येत नाही. मॅन्युअली आपण कुठल्या वॉलच्या सहाय्याने त्याला रिलीज करू? वी आर एबल टू रिलीज दॅट पर्टिक्युलर प्रेशर which is present inside the chamber of autoclave that was get removed by making a use of and the wall that is called as exhaust wall. तो दोन वॉल आहे. सेफ्टी वॉल जो ऑटोमॅटिकली काम करतो, प्रेशर वाढला का सेफ्टी वॉल ऑटोमॅटिकली लिफ्ट होतो, वरती उचलला जातो आणि त्याच्यातून सर्व प्रेशर निघून जातं. आणि एक्झॉस्ट वॉल जेव्हा आपलं स्टरलायझेशन सायकल पूर्ण कम्प्लीट होऊन जाईल
आणि आपल्याला जेव्हा वाटेल की आपल्याला त्याच्यामधलं प्रेशर रिलीज करायचं आहे तेव्हा आपण एक्झॉस्ट वॉल्व फिरवू आणि त्याच्यातलं सर्व प्रेशर बाहेर काढून घेऊ. येते लक्षात? स्टुडंट, मुव्हिंग ऑन टुवर्ड द नेक्स्ट स्लाइड, that is the principle or mechanism of action of this autoclave. Principle and mechanism of action of autoclave. Student, try to understand. मी तुम्हाला थेरीमध्येही शिकवलं की मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर गेट किल्ड इझिली बिकॉज ऑफ अँड द हीट, बिकॉज ऑफ अँड द हाय टेम्परेचर. आता ऑटोक्लेव्ह मध्ये मी तुम्हाला सांगितलं की स्टीमचं प्रेशर, स्टीमचं टेम्परेचर किती वाढतंय, 121 डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षाही जास्त. आता 121 डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त जर टेम्परेचर गेला तर अशा टेम्परेचरला जेवढेही मायक्रोबियल लाईफ असतील, जेवढेही प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम असतील ते सर्व किल्ड होऊन जातील. येतं लक्षात? सो दिस इज द प्रिन्सिपल, वर्किंग प्रिन्सिपल ऑफ ऑटोक्लेव्ह. नाउ ट्राय टू अंडरस्टँड प्रिन्सिपल और mechanism of action. It is a method of sterilization in which hot water, boiled water and the hot steam are used as a heating source for the process of sterilization. हे एका प्रकारचं स्टरलायझेशन प्रोसेस आहे आणि स्टरलायझेशन साठी आपण काय वापरतोय ऑटोक्लेव्ह मध्ये. इन ऑटोक्लेव्ह वी आर मेकिंग अ यूज ऑफ एंड द हॉट वॉटर or the hot steam is used basically for the process of sterilization. Practically, temperature of moist heat ranges from 60 degrees Celsius to 130 degrees Celsius. मॉइस्ट हीटचं टेम्परेचर 60 डिग्री पासून 130 डिग्री पर्यंत जाऊ शकतं. पेनिट्रेशन पॉवर ऑफ मॉइस्ट हीट इज मोर as compared to the penetration power of the dry heat. Thus, moist heat is considered more effective than the dry heat. आता हा पॉइंट लक्षात ठेवा. हाही एक क्वेश्चन आहे व्हायवासाठी. विच इज मोर इफेक्टिव्ह स्टरलायझेशन प्रोसेस, मॉइस्ट हीट और ड्राय हीट? दोघांपैकी जास्त इफेक्टिव्ह स्टरलायझेशन प्रोसेस कुठली आहे असा जर का प्रश्न तुम्हाला विचारला गेला तर डेफिनेटली स्टुडंट, moist heat is more effective as compared to the dry heat. Why? Because moist heat is having a more penetration power as compared to the dry heat. Understand? Moist heat is basically responsible for killing or inhibiting the growth of microorganism because of any one or the multiple reasons which are mentioned follow. आता ही जे मॉइस्ट हीट आहे ज्याच्यामुळे मायक्रो ऑर्गॅनिझम किल्ड होत आहेत ते कुठल्या मेकॅनिझमने किल होत आहेत ते मेकॅनिझम आपल्याला समजून घ्यायचे. Moist heat is responsible for killing of microorganism by means of disruption of the cell component. मॉइस्ट हीट काय करतंय, बॅक्टेरियाचं सेल कंपोनंट, मायक्रो ऑर्गॅनिझमचं सेल कंपोनंट डिस्टर्ब करतंय आणि बॅक्टेरिया किंवा मायक्रो ऑर्गॅनिझमचे जर सेल कंपोनंट डिस्टर्ब झाले तर त्याच्यामुळे बॅक्टेरिया जिवंत राहू शकत नाही. सेकंड, इट लीड्स टू द कोॲग्युलेशन ऑफ द बॅक्टेरियल सेल प्रोटीन. बॅक्टेरियामध्ये जे प्रोटीन आहे ते प्रोटीनचं ते कोॲग्युलेशन करून टाकतंय. प्रोटीनला कोॲग्युलेट केलं म्हणजे प्रोटीन इनॅक्टिव्हेट झाले आणि जर बॅक्टेरियाच्या बॉडीमधले प्रोटीन इनॅक्टिव्हेट झाले तर बॅक्टेरिया जिवंत राहू शकत नाही. तिसरं, डिनॅच्युरेशन ऑफ प्रोटीन म्हणजे सारखंच प्रोटीनचं इनॅक्टिव्हेशन करतोय, प्रोटीनचं डिनॅच्युरेशन करतोय आणि प्रोटीन जर डिनॅच्युरेट झाले, इनॅक्टिव्हेट झाले तर बॅक्टेरिया किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम जिवंत राहू शकत नाही. चौथं, moist heat also leads to the denaturation and the inactivation of the various cell components such as ribosomes, DNA, deoxyribose nucleic acid, cell membrane, cell wall and many more. म्हणजे हे जे moist heat आहे that is not only disturbing the protein of the microorganisms of the bacteria, they are not only disturbing the cell components of the microorganism and the bacteria, but they are also responsible for the inactivation of the cell wall, they are responsible for the inactivation of cell membrane, they are responsible for the inactivation of the nucleic acids such as DNA and RNA, and they are also responsible for the inactivation of the ribosomes. आणि एवढे जे का घटक बॅक्टेरियाच्या बॉडीमधले, मायक्रो ऑर्गॅनिझमच्या बॉडीमधले इनॅक्टिव्हेट झाले किंवा डॅमेज झाले तर बॅक्टेरिया जिवंत राहू शकत नाही, मायक्रो ऑर्गॅनिझम जिवंत राहू शकत नाही आणि अल्टिमेटली हे काय अकम्प्लिश करेल, दिस विल अकम्प्लिश द प्रोसेस ऑफ स्टरलायझेशन. ओके, नाउ स्टुडंट, these are the most common working conditions in the autoclave. These are the most common working conditions in the autoclave. ज्या प्रकारे मी तुम्हाला हॉट एअर ओव्हन मध्ये शिकवलं होतं की हॉट एअर ओव्हन मधले मोस्ट कॉमन वर्किंग कंडिशन्स कुठले कुठले आहेत, 160 डिग्री सेल्सिअस, 170 डिग्री सेल्सिअस आणि 180 डिग्री सेल्सिअस, हे मी हॉट एअर ओव्हन बद्दल बोलतोय. आता इथे या टॅब्युलर फॉर्म मध्ये तुम्हाला वर्किंग कंडिशन दिसत असतील. ऑल दिस आर द वर्किंग कंडिशन्स ऑफ ऑटोक्लेव्ह. ओके, आपल्याला काय करायचंय, वी हॅव टू इन्क्रीज द प्रेशर. ऑटोक्लेव्ह मधला प्रेशर आपल्याला वाढवायचा आहे. वेन द प्रेशर रीच अप टू द 15 LBS, माझ्या कर्सरकडे लक्ष असू द्या. When the temperature reaches up to the 15 LBS,
15 LBS पर्यंत, LBS म्हणजे पाऊंड पर स्क्वेअर इंच, हा प्रेशर युनिट आहे, प्रेशरचा युनिट आहे. जे ऑटोक्लेव्हच्या चेंबरमध्ये प्रेशर तयार होतोय तो प्रेशर कुठल्या युनिटने डिफाईन केला जातोय? दॅट प्रेशर इज गेट डिफाइंड विथ द हेल्प ऑफ द युनिट दॅट इज द LBS. LBS मीन्स व्हॉट? पाऊंड्स पर स्क्वेअर इंच. जेव्हा ऑटोक्लेव्ह मधला प्रेशर 15 LBS पर्यंत जाईल तेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये ठेवलेला मटेरियल 15 मिनिटासाठी होल्ड करायचा आहे. प्रेशर किती जाईल? when the pressure reaches up to the 15 lbs, when the pressure reaches up to the 15 lbs, at that time you have to hold the material in the chamber of autoclave for the period of 15 minutes, and at that time the temperature will be the 121 degrees celsius. म्हणजे आता बघा, मी तुम्हाला सांगितलं की ऑटोक्लेव्ह मध्ये थर्मामीटर वापरलं जात नाही, म्हणून आपल्याला ऑटोक्लेव्ह मधला टेम्परेचर समजणार नाही. पण ऑटोक्लेव्ह मधला टेम्परेचर आपल्याला कोणाच्या सहाय्याने समजतोय? प्रेशर गॉजच्या सहाय्याने. जेव्हा 15 LBS चा प्रेशर असतो त्यावेळेस मधला टेम्परेचर किती असतो? 121 डिग्री सेल्सिअस. जेव्हा प्रेशर 20 LBS पर्यंत जातो त्यावेळेस मधला टेम्परेचर किती असतो? 126 डिग्री सेल्सिअस. जेव्हा प्रेशर 30 LBS पर्यंत जातो त्यावेळेस मधला टेम्परेचर किती असतो? 134 डिग्री सेल्सिअस. म्हणजे जर का तुम्हाला हे टेम्परेचर समजून घ्यायचे असतील तर तुम्हाला कोणावरती कॉन्सन्ट्रेट करावं लागेल किंवा तुम्हाला काय चेक करावं लागेल? तुम्हाला प्रेशर चेक करावं लागेल. जेव्हा प्रेशर 15 LBS चा असेल त्यावेळेस मधला टेम्परेचर असतो 121 डिग्री सेल्सिअस. जेव्हा प्रेशर 20 LBS चा असेल त्यावेळेस मधला टेम्परेचर असतो 126 डिग्री सेल्सिअस. जेव्हा प्रेशर 30 LBS चा असेल, 30 LBS, at that time the internal temperature is 134 degrees Celsius. And these are the holding times for the material over which we want to carry out the sterilization. These are the holding times. So try to understand. Autoclave ला स्विच ऑन करायचं. ऑटोक्लेव्ह स्विच ऑन केल्यानंतर 15 LBS पर्यंत प्रेशर जाऊ द्यायचा. 15 LBS पर्यंत प्रेशर केला तर तिथनं तुम्हाला किती मिनिटासाठी ते 15 LBS चं प्रेशर मेंटेन करायचंय? 15 मिनिटासाठी. प्रेशर जर 20 LBS ला गेला तर किती मिनिटासाठी तुम्हाला मटेरियल होल्ड करायचंय? 10 मिनिटासाठी. जर प्रेशर 30 LBS पर्यंत गेला तर किती मिनिटासाठी तुम्हाला मटेरियल होल्ड करायचंय ऑटोक्लेव्ह मध्ये? 3 मिनिटासाठी. म्हणजे जसं जसं प्रेशर वाढतंय टाइम कमी होत जात आहे, प्रेशर वाढतंय त्याच्यासोबत टेम्परेचर वाढतंय. 15 LBS ला प्रेशर असतो 121, 20 LBS ला प्रेशर असतो 126, सॉरी 20 LBS प्रेशरला टेम्परेचर असतो 126, 30 LBS प्रेशरला टेम्परेचर असतो 134 डिग्री सेल्सिअस. and these are the holding times for the different temperature or for the different pressure. Understand, student? Now here it is the figure of an autoclave. It is an upright cylindrical vessel which is made up of stainless steel or aluminum. आता हा फिगर मध्ये बघा तुम्ही, इट इज अ अपराइट सिलेंड्रिकल वेसल. इथे बघा 2 विसल्स दिलेले आहेत. इथे 2 विसल दिलेले आहेत. म्हणजे हे सेफ्टी वॉल्स आहेत. हे जे विसल्स आहेत ना, हे सेफ्टी वॉल आहे. जेव्हा ऑटोक्लेव्ह मधला प्रेशर वाढत असेल आणि खूप एक्स्ट्रीमली वाढत गेला तर हे विसल जे आहेत ते ऑटोमॅटिकली लिफ्ट होतात आणि त्याच्यातनं प्रेशर रिलीज होतो. इथे हा एक नॉब दिलेला आहे. हा जो नॉब आहे ना, हा एक्झॉस्ट नॉब आहे. हा कुठला वॉल्व आहे? एक्झॉस्ट वॉल्व. ऑटोक्लेव्हची प्रोसेस पूर्ण झाली, स्टरलायझेशन सायकल पूर्ण झाली आणि जेव्हा आपल्याला मॅन्युअली याच्यामधला प्रेशर रिलीज करायचा असेल तर सिम्पली हा वॉल्व ओपन करून द्यायचा. हा वॉल्व ओपन झाला का त्याच्यामधला जेवढाही प्रेशर असेल तो बाहेर रिलीज आउट होऊन जाईल. ओके, तर हे 2 सेफ्टी वॉल्व, हा एक एक्झॉस्ट वॉल्व. ओके, त्यानंतर इथे हा जो घड्याळासारखा तुम्हाला जो स्ट्रक्चर दिसतोय, जस्ट लाईक इन द वॉच, घड्याळासारखा हा जो स्ट्रक्चर दिसतोय ना, दॅट स्ट्रक्चर इट इज कॉल्ड एज द प्रेशर गॉज. याला काय म्हणतात? प्रेशर गॉज. या प्रेशर गॉजवर तुम्हाला प्रेशर दिसेल. जेव्हा प्रेशर 15 LBS पर्यंत गेला त्यावेळेस टेम्परेचर किती असेल? 121. जेव्हा प्रेशर 20 LBS पर्यंत गेला त्यावेळेस टेम्परेचर किती असेल? 126. आणि जेव्हा प्रेशर 30 LBS पर्यंत गेला त्यावेळेस मधला टेम्परेचर असेल 134 डिग्री सेल्सिअस. So student, hoping that you have been understand the working principle and the construction of autoclave. So this was and the one more practical which we have been completed today, that is working principle or the process to carry out the sterilization of glasswares by using the autoclave, which is a one type of moist heat sterilizer. Okay student, हे प्रॅक्टिकल संपल्यानंतर मी हा एक व्हिडिओ अपलोड करेल. याच्या सपोर्ट मध्ये अजून 2 व्हिडिओ मी युट्यूब वरनं घेतलेले आहेत, ते सुद्धा मी तुम्हाला ग्रुपवर टाकून देणार आहे. ते दोघं व्हिडिओ तुम्ही बघा. म्हणजे माझा एक व्हिडिओ आणि अजून एक्स्ट्राचे 2 व्हिडिओ मी टाकतोय ग्रुपवर. हे दोघं व्हिडिओ तुम्ही बघा. तुम्हाला ऑटोक्लेव्हचं वर्किंग मेकॅनिझम, प्रिन्सिपल आणि
त्याचे वेगवेगळ्या पार्ट्सचे फंक्शन्स तुम्हाला इझिली समजतील. सो थँक्यू स्टुडंट, थँक्यू व्हेरी मच.